माझे नाव निशा आहे. मी अशा गावातील रहिवासी आहे जिथे परंपरेच्या नावाखाली स्त्रीच्या इज्जतीशी खेळले जाते आणि तिच्या प्रतिष्ठेशीही भेदभाव केला जातो. आमच्या गावात जुन्या विचारसरणीच्या लोकांचा भरणा होता, जिथे या शतकातही जुन्या पद्धतींना अधिक महत्त्व दिले जाते. मीही अशाच कुटुंबातील होते. माझ्या आयुष्यातही खूप वाईट गोष्टी घडल्या आणि ज्यांनी माझे वाईट केले ते दुसरे तिसरे कोणी नसून माझीच माणसे होती. जेव्हा आपलेच लोक आपल्यावर वाईट होतात तेव्हा आपला लोकांवरचा विश्वास उडतो. कारण चहूबाजूंनी फसवल्यानंतर आपण सोबत असल्याची ग्वाही देणाऱ्या व्यक्तीवर माणूस विश्वासही ठेवत नाही. पण मला साथ देणारं कोणीच नव्हतं. माझ्याच लोकांनी मला त्या नरकात आणले होते. या नरकातून बाहेर पडणे माझ्यासाठी खूप कठीण होते. पण कसं तरी या नरकातून बाहेर पडून मी माझा जीव वाचवला. आमच्या गावात बायकांना एकमेकांची जबरदस्तीने लग्न लावले जायचे. आमच्या गावातील स्त्रिया हे सर्व कसे सहन करतात हे मला माहीत नव्हते. पण मी सुशिक्षित आहे, म्हणूनच या गोष्टींचा मी तीव्र विरोध करत होते आणि हे लोक माझ्यासोबतही असेच काहीतरी करणार होते. पण मी हिंमत एकवटून ही प्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला. पण मी थांबवण्याआधीच माझ्यासोबत असेच काहीसे घडले ज्याने माझे भान उडाले होते. आज मी खूप खुश होते, कारण आज माझा निकाल येणार होता आणि शेवटी माझा निकाल पण आला होता. मी दिल्ली विद्यापीठातून MBA पूर्ण केले होते आणि आज मी खूप आनंदी होते, कारण माझे स्वप्न पूर्ण झाले होते. मला जास्तीत जास्त शिक्षण घ्यायचे होते, पण आमच्या गावातल्या मुलींना जास्त अभ्यास करू दिला जात नव्हता. आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध शहरात शिकायला गेलेली मी माझ्या गावातील पहिली मुलगी होती. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते. माझ्या आईचे माझ्यावर खूप प्रेम होते. माझी प्रत्येक इच्छा त्यांनी कशी तरी पूर्ण केली. आम्ही गरीब होतो. माझे वडील छोटे शेतकरी होते. गावातच शेती करून आमची इच्छा पूर्ण करत असत. माझ्या लहानपणी माझ्या आईने मला सरकारी शाळेत प्रवेश मिळवून दिला. हायस्कूलपर्यंत सरकारी शाळेत शिकल्यावर मला एवढी आवड निर्माण झाली की मला शहरात जाऊन शिक्षण घ्यायचे होते. पण आमच्या गावातील मुलींना शहरात अजिबात शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. गावच्या सरपंचाने सांगितले की खेड्यातील मुली शहरात गेल्यावर त्या बिघडतात आणि जर त्यांना शिक्षणासाठी अधिक स्वातंत्र्य दिले तर ते त्यांच्या पालकांच्या आणि आमच्या गावातील संस्कारांच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आमच्या गावातले सगळे लोक आपल्या मुलींना शहरात पाठवायला खूप घाबरायचे. माझे हायस्कूल पूर्ण झाल्यानंतर मी कसे तरी इंटरमिजिएट पास झाले. पण आता मला पुढे शिक्षण घ्यायचे होते, म्हणूनच मला शहरात जायचे होते. मला शहरात जाऊन शिकायचे होते, कारण मी शहरात जाऊन अभ्यास करण्याचे स्वप्न पाहत होते. कधीकधी मी TV वर बघायचे की मुली विद्यापीठात शिकतात. त्यांचे आयुष्य किती मजेशीर असते. अभ्यास करून त्यांच्या पालकांना अभिमान वाटतो. त्यामुळे त्यांचे पालकही खूप आनंदी होतात आणि त्यांची स्वप्नेही पूर्ण होतात. पण आमच्या गावातील मुलींनी असे स्वप्न पाहिले तर तो आरोप मानला जात असे. आमच्या गावातील मुलींना स्वप्न पाहण्याचा अधिकार नव्हता. त्यांच्या डोळ्यातून त्यांची स्वप्ने हिसकावून घेतली जात होती आणि नंतर त्यांना अशा नरकात ढकलले जात होते ज्यातून बाहेर पडणे त्यांच्यासाठी खूप कठीण होते. मला माहीत आहे की प्रत्येक मुलीची स्वतःची इच्छा असते. काही मुलींना बंधनकारक जीवन देखील आवडते. त्यांना फक्त त्यांच्या पालकांसाठी जगायचे असते, त्यांच्यानुसार लग्न करायचे असते आणि लग्नानंतर त्यांच्या पतीला आणि सासरच्यांना आनंदी ठेवायचे असते. या सगळ्यात तिचे संपूर्ण आयुष्य वाया जाते. दरम्यान तिच्या आयुष्यात फक्त एकच गोष्ट उरते, ती म्हणजे तिच्या आयुष्याचा आनंद. आईवडिलांच्या इच्छेनुसार त्यांचे लग्न केले जाते. आपल्या पतीच्या घरी जाऊन आपल्या कुटुंबातील सदस्यांची त्या काळजी घेतात, मुलांना जन्म देतात आणि नंतर मुलांचा सांभाळ करतात. या सगळ्यात स्त्रिया स्वतःची काळजी घ्यायला विसरतात. या स्त्रिया चित्रांसाठी जीव देतात आणि काही मुली अशा असतात ज्यांना आयुष्य त्यांच्या मनाप्रमाणे जगायचे असते. जेव्हा त्या जन्माला येतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक चमकदार स्वप्न असते, जे त्यांना सत्यात उतरवायचे असते. परंतु काही पालक त्यांना आधार देऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करतात आणि काही पालक त्यांचे लग्न करून त्यांची स्वप्ने दडपून टाकतात. या सगळ्या मुलींपेक्षा मी पूर्णपणे वेगळी होते. मी माझ्या डोळ्यात स्वप्न घेऊन जन्माला आले. मला माझे स्वप्न कसे तरी पूर्ण करायचे होते. या सगळ्यात मला माझ्या आईवडिलांचा आनंदही दिसत नव्हता. इतकं शिक्षण घेणं हेच माझं टार्गेट होतं की पुढे मला शहरातल्या चांगल्या कंपनीत नोकरी मिळेल, कारण शिक्षणासोबतच नोकरी करण्याचेही माझे स्वप्न होते. मला नोकरी करून माझे स्वप्न पूर्ण करायचे होते आणि माझ्या पालकांना आधार द्यायचा होता आणि त्यांचे जीवन सुकर करायचे होते. त्यांना जुन्या विचारांच्या त्या गावातून बाहेर काढायचे होते, कारण आम्ही आमच्या गावात राहिलो तर काहीही साध्य होणार नाही. सरपंचाच्या निर्णयाचा या गावात मोठा आदर होता. कोणीही गावकरी सरपंचापुढे बोलेल तर मजाल होती. असो, माझे वडील छोटे शेतकरी होते, मग त्यांची सरपंचापुढे काय चालणार होती. पण मी खूप हट्टी होते. लहानपणापासून मला माझ्या इच्छा पूर्ण करण्याची खूप आवड होती. मी माझ्या वडिलांना शहरात जाण्याचा हट्ट धरला की मला शहरात जाऊन अभ्यास करायचा आहे. माझ्या विचारानुसार माझ्या वडिलांनी मला स्पष्टपणे नकार दिला, कारण या गावाचे निर्णय, या गावाची प्रतिष्ठा, तेथील चालीरीती, परंपरा यांनाही ते खूप महत्त्व देत होते. म्हणूनच मला त्यांचा आग्रह धरावा लागला. तुझ्या मुलीचा हा हट्टपणा मला अजिबात आवडला नाही, असे माझ्या वडिलांनी माझ्या आईला सांगितले. मी एक गरीब शेतकरी आहे. मी तिला कधीपर्यंत शिकवणार? एक ना एक दिवस मला तिचे लग्न करावेच लागेल. तिचा हुंडाही काढावा लागेल. मी तिच्या शिक्षणावर सर्व पैसे खर्च करू. माझी आई त्यांना समजावून सांगायची. बघा,
आपली मुलगी डोळ्यात स्वप्न घेऊन जन्माला आली आहे. तिला आपले जीवन सोपे करायचे आहे. जर तुम्ही तिचे पालन केले तर ती आपल्याला एक नवीन आशा देईल. माझे वडील माझ्या आईला सांगत असत की आपण आपल्या आशा मुलींकडून नाही तर मुलांकडून ठेवल्या पाहिजेत. आपले गाव आपल्या मुलींना अजिबात नोकरी करू देत नाही आणि तू हे प्रकरण इथेच थांबव. भविष्यात आपल्या मुलीला शिक्षणानंतर नोकरी करायची आहे असे कधीच म्हणू नको. ही बाब गावातील लोकांना कळली तर मोठी अडचण होईल आणि तुझ्या मुलीला मी कोणत्याही परिस्थितीत शहरात पाठवणार नाही असे स्पष्टपणे सांग. तिला तिचा अभ्यास थांबवायला सांग. इथल्या सरकारी शाळेतून तिने इंटरमिजिएट पास केलंय, इतकंच पुरे. आता तिची ना शहरात जाऊन शिक्षणाची इच्छा पूर्ण होणार ना नोकरीची. आता ती तरुण झाली आहे आणि तिच्यासाठी नातेही येऊ लागले आहे. तिचे कुठेतरी चांगले संबंध असल्याचे दिसले तर मी तिचे लवकरात लवकर लग्न करून देईल. माझ्या वडिलांचे हे ऐकून माझी आई गप्प झाली, कारण ती माझ्या वडिलांसमोर काहीच बोलली नाही. तिनेही आपल्या पतीपुढे नेहमीच डोके टेकवले. पण कसेबसे मी वडिलांनाही शहरात जाण्यास पटवून दिले. माझे वडील गावच्या सरपंचाला खूप घाबरत होते. म्हणूनच त्यांनी गावातील लोकांना सांगितले होते की त्यांची मुलगी काही दिवसांसाठी त्यांच्या एका नातेवाईकाकडे राहण्यासाठी शहरात जात आहे. माझे वडील आणि आई गावकऱ्यांना काय खोटे बोलतात किंवा काय नाही याने मला काही फरक पडत नव्हता. मला फक्त माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे होते आणि मी माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी दिल्ली विद्यापीठात गेले आणि तिथे गेल्यानंतर मी तिथल्या वसतिगृहात राहू लागले. माझा अभ्यास पूर्ण करण्यासाठी मला जवळपास 5 वर्षे लागली. 5 वर्षांनी शिक्षण पूर्ण करून घरी आल्यावर मला खूप आनंद झाला. पण गावात आल्यानंतर गावातल्या वातावरणात अजिबात बदल झालेला नाही हे मी पाहिलं. माझ्या आईवडिलांनीही ही 5 वर्षे माझ्याशिवाय घालवली आणि मीही त्यांच्याशिवाय घालवली. त्या लोकांना माझी खूप आठवण यायची, पण माझ्या जिद्दीपुढे त्यांनी हार मानली होती. मी रोज त्यांच्याशी फोनवर बोलायचे. आता माझे स्वप्न होते की मला नोकरी करायची आहे. गावात आल्यानंतर मी माझ्या वडिलांशी याबद्दल बोलले. तेव्हा त्यांनी माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाले, मला माफ कर मुली, तुझा हा हट्ट मी कधीच पूर्ण करू शकत नाही. गावकऱ्यांशी खोटं बोलून मी ही 5 वर्षे कशी घालवली हे तुला कळत नाही. वडिलांनी सांगितले की गावच्या सरपंचाला शंका होती की तू शहरात शिकायला गेली आहेस, पण मी ते कसे हाताळले हे फक्त मलाच माहीत आहे. आता तू शहरात जाऊन नोकरी करायची नाही. गावातील सरपंच किंवा गावातील कोणाला ही गोष्ट कळाली तर आम्हाला गावाबाहेर हाकलून दिले जाईल. कारण तुला चांगले माहीत आहे की आपल्या गावातील मुली ना फार अभ्यास करतात ना त्यांना नोकरी करू देतात. आपल्या गावातील मुलींचे घर सांभाळण्यासाठी लवकरात लवकर लग्न केले जाते. आता मी तुझे काहीही ऐकणार नाही. मला लवकरात लवकर तुझे लग्न करायचं आहे आणि आता मी तुझ्यासाठी एक नाते शोधत आहे, जेणेकरून तुझे लग्न केल्यानंतर मी माझे आयुष्य शांतपणे जगू शकेल. माझ्या वडिलांचे बोलणे ऐकून मी खूप निराश झाले, कारण मला इतक्या लवकर लग्न करायचे नव्हते. पण माझ्या वडिलांना काय झाले ते मला माहीत नाही. यावेळी त्यांनी मी सांगितलेली कोणतीही गोष्ट मान्य करायची नाही असा निर्धार केला होता. माझी आईसुद्धा आता मला खूप समजावत होती. ती म्हणाली, मुली, तुझ्या वयाच्या मुलींचे लग्न झाले आहे आणि त्यांना मूल झाले आहे, म्हणून गावकरी आमच्यावर तुझे लग्न करण्यासाठी दबाव आणत आहेत. गावातल्या लोकांसमोर आम्हाला त्रास होऊ नये म्हणून तू लग्न करावे अशी आमची इच्छा आहे. मला खूप काळजी वाटू लागली होती. मला माझ्या गावातील ही प्रथा संपवायची होती की मुलींची लहान वयात लग्न करू नये, त्यांना आयुष्य जगण्यासाठी थोडी जागा द्यावी. पण आजपर्यंत गावातील प्रथांविरुद्ध कोणीही जाऊ शकले नव्हते. मग मलाही काही करता आले नाही. माझे वडील माझ्यासाठी नातेसंबंध शोधू लागले. मी माझ्या वडिलांना आणि आईला खूप समजावत होते, पण ते माझे काही ऐकायला तयार नव्हते. उलट ते मला म्हणायचे, आता तू शांतपणे लग्न कर, कारण आम्ही आयुष्यभर तुझी आज्ञा पाळली आहे. आता आईवडिलांची इज्जत खराब करू नकोस आणि आमचे ऐकून आनंदाने सासरच्या मंडळीत सामील हो. माझ्या आईवडिलांची आज्ञा पाळण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, कारण त्यांनी मला भावनिक ब्लॅकमेल केले होते. आमच्या गावातल्या मुलींना त्यांच्या आवडीच्या मुलाशी लग्न करण्याची परवानगीही नव्हती. आमच्या गावात प्रेमाच्या विरोधात आवाज उठवला गेला तर एकमेकांवर प्रेम करणाऱ्या मुलामुलीला कठोर शिक्षा दिली जायची, किंवा मुलगा मुलगी गावातून पळून जाऊन लग्न केले तर त्यांच्या आईवडिलांना कठोर शिक्षा दिली जायची. त्यांचे पालक आयुष्यभर मुलांना शिव्याशाप देत असत. जर मुलगा किंवा मुलगी हाती लागलेच तर त्यांना जागीच मारले जायचे आणि त्यांचा मृतदेह जंगलात फेकून दिला जायचा, कारण असे केल्याने गावाची इज्जत डागाळते. हे सर्व आमच्या गावच्या सरपंचाचे म्हणणे होते. त्यामुळेच आमच्या गावात मुलं मुली एकमेकांवर प्रेम करत होते अशा घटना फार कमी होत्या. या गोष्टींमध्ये माझा अजिबात सहभाग नव्हता. मी सुरुवातीपासूनच माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते आणि हे माझे ध्येय होते. आता माझे सगळे स्वप्ने चकनाचूर होताना दिसत होती, पण मी काय करू शकते? मला माझ्या आईवडिलांच्या आयुष्याची आणि त्यांच्या इज्जतीचीही खूप काळजी होती. म्हणूनच मी माझे डोके टेकवले होते आणि जिथे ते माझे लग्न करणार होते तिथे मी मुकपणे लग्न तयार करायला तयार होते. माझ्या वडिलांनी मला खूप कष्टाने शिकवले होते आणि आता त्यांनी माझ्या लग्नासाठी खूप हुंडाही गोळा केला होता आणि मनातली स्वप्ने तळपून मी सासरच्या घरी गेले. गावकऱ्यांकडून मी माझ्या सासरच्या लोकांची खूप प्रशंसा ऐकली होती. गावातील जमीनदाराच्या मुलाची माझे लग्न होणार आहे म्हणून ते लोक मला भाग्यवान समजत होते आणि मी त्यांच्या घरची सून होत आहे. माझ्या सासरच्या घरी माझे सासरे आणि माझा नवरा यांच्याशिवाय एकच दीर होता. माझ्या सासरचे घर खूप मोठे होते.
इथे एक मोलकरीण पण काम करत होती. तिचे नाव राधा होते. मला हे पाहून धक्काच बसला की राधा फक्त 16 वर्षांची होती आणि ती घरातील सर्व कामे करायची. माझे पती कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा होता. लग्नाच्या रात्री माझा नवरा खोलीत आला तेव्हा त्याने माझ्याकडून त्याचा हक्क हिरावून घेतला होता. पण माझ्या आईवडिलांनी माझे लग्न या व्यक्तीशी कसे करून दिले या विचाराने मला वाईट वाटत होते, जो अजिबात शिकलेला नव्हता. त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत होते की तो शिकलेला नाही. आता तो जसा आहे, तो जो कोणी आहे, तो माझा नवरा आहे आणि मला माझे आयुष्य त्याच्यासोबत घालवायचे आहे. म्हणून मी गप्प राहिले. माझ्या सासूबाई मला घरची सगळी कामं करायला लावायची. ती स्वतः दिवसभर गावातील महिलांची गप्पा मारण्यात वेळ घालवत असे आणि घरच्या सर्व जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवल्या होत्या. राधा आणि मी घरातील सर्व कामे करायचे. एके दिवशी आमच्या संवादादरम्यान मी राधाला विचारले, ती आमच्या घरी का काम करते? ती खूप लहान आहे आणि या वयात तिने तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्याऐवजी ती लोकांच्या घरी का काम करते? राधाने सांगितले की वहिनी, लोकांच्या घरी काम करणे ही माझी मोठी मजबुरी आहे. कारण या जगात माझ्या म्हाताऱ्या आईशिवाय माझे कोणीही नाही, जी नेहमी आजारी असते. तिला कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराने ग्रासले आहे. मला तिच्यावर उपचार करावे लागतात. म्हणून मी लोकांच्या घरी जाऊन पैसे गोळा करून तिच्यावर उपचार करते. या घरात जे काही खायला उरते ते मी घरी नेते. आम्ही दोघे, आई आणि मुलगी, एकत्र बसून जेवतो. हेच फक्त माझे जीवन आहे. यावेळी आम्हाला 2 वेळेचे जेवण मिळणे कठीण झाले आहे आणि तुम्ही शिक्षणाबद्दल बोलता. राधाचे बोलणे ऐकून मी शांत झाले. आज मला माझ्या वडिलांची खूप आठवण येत होती, ज्यांनी मला शिक्षण देण्यासाठी खूप कष्ट केले होते. मी खूप नशीबवान आहे की मला इतकं शिक्षण मिळालं आहे. या गावात अनेक मुली आहेत ज्यांना नाव नीट लिहावं हे देखील माहीत नाही. तरीही मी त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे. राधा खूप फाटके जुने कपडे घालायची हे मी पाहिले होते. मी तिला माझ्या काही जुन्या साड्या आणि आईच्या उपचारासाठी काही पैसेही दिले होते. एके दिवशी मी पाहिले की राधा किचनमध्ये काम करत होती. तिच्या कपड्यांची अवस्था खूप वाईट होती. मग मी माझा एक सूट काढून तिला दिला आणि असे करत असताना माझ्या सासूबाईंनी मला पाहिले. मग अचानक ती किचनमध्ये आली आणि मला शिव्या देऊ लागली. ती म्हणू लागली की या मोलकरणीचे इतके लाड करण्याची गरज नाही. एवढा गोंधळ सुरू झाला की घरातील सर्व लोक स्वयंपाकघरात जमा झाले. मी माझ्या सासूबाईंना समजावले, आई, ती तरुण मुलगी आहे. असे फाटलेले कपडे घालणे तिला शोभत नाही. ही गरीब मुलगी खूप गरीब आहे. तिला नवीन कपडे विकत घेता येत नाहीत, म्हणून मी तिला माझे कपडे दिले. यात कोणती मोठी गोष्ट आहे? या छोट्या गोष्टींचा तुम्ही इश्यू केला आहे. असे बोलताच माझ्या सासूबाईंनी माझ्या तोंडावर जोरात थप्पड मारली. माझ्या सासूबाईंना पाहून मला आश्चर्य वाटले. मी माझ्या आईवडिलांची इतकी लाडकी होते की त्यांनी मला कधी ओरडलेही नाही. आणि आज माझ्या सासूबाईंनी माझ्यावर हात उचलला होता, तेही फक्त एका छोट्या गोष्टीवर. माझा नवराही मला शिव्या देऊ लागला की तू आमच्या घरची सून आहेस. सूनसारखी राहा, मालकीन बनण्याची गरज नाही. कोण कोणाशी काय करतंय आणि कोणाला किती कपडे द्यायचे हे सगळे माझी आई बघते. या घरात तू तुझ्या इच्छेनुसार काही करण्याची तुला परवानगी नाही. माझा नवरा राधाकडे पाहून म्हणाला, या घरातील चप्पलला डोक्यावर घालायची गरज नाही. भविष्यात काळजी घे. राधालाही माझ्या सासूने खडसावले आणि तिच्या कामात लक्ष घालण्यास सांगितले आणि मला तिच्या खोलीत यायला सांगितले. माझ्या सासरच्या लोकांचे असे वागणे पाहून मला धक्काच बसला. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी सर्वांसमोर काहीच बोलू शकत नव्हते, कारण आज पहिल्यांदा मला वाटले की या लोकांनी माझा अपमान केला आहे. किचनमध्ये उभी राहून मी रडू लागले. मग राधाने मला धीर दिला आणि म्हणाली, वहिनी, रडणे बंद करा. तुझ्यासारखी हुशार आणि शिकलेली मुलगी या घरात कशी आली याचे मला आश्चर्य वाटते. हे लोक माणसं नसून प्राणी आहेत हे तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला या लोकांच्या कृती माहीत नाही. राधाचे बोलणे ऐकून मी आश्चर्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. तेवढ्यात अचानक माझ्या सासूबाईंचा आवाज आला. ती म्हणाली, सुनबाई, कुठे मेली आहे? मी तुला माझ्या खोलीत यायला सांगितले आहे ना? राधा म्हणू लागली, वहिनी, तुम्ही लवकर मोठ्या मालकिणीच्या खोलीत जा, अन्यथा मोठा त्रास होईल. डोळ्यात पाणी आणून मी माझ्या सासूबाईंच्या खोलीत आले. तेव्हा तिने मला पाय दाबायला सांगितले आणि किती तास मी सासूचे पाय दाबत होते कुणास ठाऊक. या घरात माझ्यात आणि राधामध्ये काहीच फरक नव्हता. ती पण मोलकरीण होती आणि मी या घरची सून असूनही मोलकरीण होती. दिवसेंदिवस या लोकांची गुपिते माझ्या डोळ्यासमोर येत होती. गावकरी माझ्या सासरची जेवढी स्तुती करत होते त्यातला एकही गुण या लोकांमध्ये नव्हता. होय, माझे सासरे जुने जमीनदार होते आणि श्रीमंत व्यक्ती होते हे खरे होते. माझे सासरे आणि त्यांचे 2 मुलगे एकत्र बसून रात्री दारू प्यायचे आणि माझे पती दारू पिऊन खोलीत आला की माझ्यासोबत आपली वासना पूर्ण करायचा. या सगळ्या गोष्टी मला असह्य झाल्या होत्या. या लोकांनी मला माझ्या माहेरच्या घरीही जाऊ दिले नव्हते. मला माझ्या आईवडिलांच्या घरी जायचे होते. मी माझ्या आईवडिलांच्या घरी जाण्यासाठी माझ्या सासूबाईंची परवानगी घेतली तेव्हा त्यांनी मला साफ नकार दिला. आता हेच तुझे सासरचे घर आहे आणि तुला इथेच राहून आयुष्य घालवायचे आहे, असे सांगितले. मी माझ्या सासूबाईंना विचारले, हे काय आहे? तुम्ही मला तुमच्या मुलाची सून म्हणून इथे आणलेच. तुम्ही मला माझ्या पालकांकडून विकत घेतले नाही. मी जे बोलले ते ऐकून माझ्या सासूबाई त्यांच्या बसलेल्या स्थितीतून उठल्या आणि मला जबरदस्तीने केस सोडत म्हणाल्या, आम्हाला माहीत आहे की तू शिकलेली आहेस, त्यामुळे आमच्यासमोर जास्त बोलण्याची गरज नाही.
माझ्या सासूबाईंनी मला शिवीगाळ करून खोलीत पाठवले. मला एक मोबाईल फोनही दिला गेला नाही, ज्याद्वारे मी माझ्या पालकांशी बोलू शकेन. का माहीत नाही, माझ्या लग्नाला 3 महिने झाले होते, पण माझे आईवडील मला भेटायला आले नव्हते. मला माझ्या आईवडिलांना भेटायचे होते. लग्नानंतर ते मला पूर्णपणे विसरले होते. मला या घरात खूप वाईट वागणूक मिळू लागली. लग्नानंतर माझं नशीब इतकं खराब होईल याची कल्पनाही मी करू शकत नव्हते. माझ्या वडिलांचे बोलणे ऐकून मी खूप मोठी चूक केली याचा मला अत्यंत पश्चाताप होत होता. त्यांनी माझ्याशी असे वागायला नको होते. ज्या लोकांना ते माझ्यासाठी चांगले समजत होते, ते लोक माझ्यासाठी इतके वाईट असू शकतात, यावर माझा अजिबात विश्वास बसला नाही. हळूहळू असाच वेळ निघून गेला आणि माझे लग्न होऊन 9 महिने झाले होते. आता माझ्या सासूने माझ्यासोबत खूप विचित्र गोष्टी करायला सुरुवात केली होती. ती रात्रंदिवस मला मूल होण्यासाठी विचारत असे. आता जर माझे मूल जन्माला येत नसेल तर माझी चूक नव्हती. माझी गर्भधारणा इतका वेळ का घेत आहे हे मला माहीत नव्हते. इतकी शिकलेली आणि हुशार असूनही मला माझ्या सासरची खूप भीती वाटत होती. माझा आवाजही त्यांच्यासमोरून निघत नव्हता. माझ्यासोबत असं का होत आहे माहीत नाही. मी बस रात्रंदिवस रडायची. या घरात राधाशिवाय माझे सांत्वन करायला कोणी नव्हते. एके दिवशी मी माझ्या खोलीत कपाटाजवळ उभी राहून कपाटात कपडे व्यवस्थित करत होती. तेव्हा अचानक माझा दीर खोलीत आला. मी माझ्या दीराला विचारले, हो भाऊजी, तुम्हाला काही हवे आहे का? तर तो माझ्या जवळ येताच माझ्या गालाला स्पर्श करत म्हणाला, हो निशाजी, आज मी तुमच्याकडून घ्यायलाच आलो आहे, ज्यासाठी मी खूप दिवसांपासून तळमळत आहे. मी माझ्या दीराचा हात एका झटक्याने मागे ढकलला आणि मी स्वतःही मागे सरकले. मी माझ्या दीराला विचारले, वरुण भैया, तुम्ही काय करत आहात? तुम्ही काय करता याचा अर्थ काय? मी फक्त परंपरा पाळायला आलो आहे. माझा दीर पुन्हा माझ्या जवळ येऊन मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. मी माझ्या दीराच्या तोंडावर जोरात चापट मारली, कारण मी सर्व काही सहन करू शकत होते, पण माझ्या दीराचे असे गैरवर्तन नाही. मला ते सहन होत नव्हते. त्या बदल्यात माझ्या दीराने पण मला मारायला सुरुवात केली आणि मी जोरजोरात ओरडू लागले. कधी मी माझ्या नवऱ्याला हाक मारायची तर कधी सासूला. माझे पती, माझे सासू सासरे सर्वजण खोलीत आले होते. माझ्या सासूबाई खोलीत आल्याबरोबर तिने विचारले, हा सगळा आवाज कशाचा आहे? मी पटकन माझ्या सासूबाईंना मिठी मारली आणि तिला म्हणाले, वरुण भैया माझ्यासोबत काय करताय ते बघा. ते माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मी माझ्या नवऱ्यालाही म्हणाले, बघा, तुमचा भाऊ माझ्या इज्जतीत बाधा आणण्याचा प्रयत्न करतोय. तू त्याला समजावून सांग, मी त्याची वहिनी आहे, तो माझ्याशी हे करू शकत नाही. तेव्हा माझ्या सासूने असे काही बोलले ज्यामुळे मला धक्काच बसला. माझ्या सासूबाई म्हणाल्या, तो स्वतःच्या इच्छेने इथे आलेला नाही, उलट माझ्या परवानगीनेच तो इथे आला आहे. माझे दोन्ही मुलगे खूप आज्ञाधारक आहेत. आईच्या इच्छेविरुद्ध कधीही काहीही करत नाही. आईच्या आज्ञेचे नेहमी पालन करतात. माझ्या सासूबाईंनी माझ्या गालावर हात ठेवला आणि म्हणाल्या, अरे सुनबाई, 2 भावांमधलं प्रेम भविष्यातही कायम राहील हे खूप चांगली गोष्ट आहे. तुझ्या नवऱ्याकडून तू अजून आम्हाला मूल देऊ शकली नाहीस, त्यामुळे तुझा दीर तुला या कामात मदत करेल. आता तुझ्या नवऱ्याचे मूल असो किंवा तुझ्या दीराचे मूल असो, ते तुझ्या पोटीत जन्मले जाणार आणि ते दोघेही भाऊ मुलांचे वडील म्हणून ओळखले जातील. भविष्यात या दोघांमध्ये जमिनीचे विभाजन होणार नाही. उलट एकाच मालमत्तेने दोघेही आनंदाने आपले जीवन जगतील. सासूबाईंचे म्हणणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली होती. तेव्हा माझ्या सासूबाईंनी स्पष्ट शब्दात सांगितले की तो तुझ्यासोबत लग्नाची रात्र साजरी करायला आला आहे आणि भविष्यातही साजरा करत राहील. घरातील एक नव्हे तर 2 पुरुषांचे प्रेम मिळाले म्हणून तू खूप भाग्यवान आहेस. मी खूप वाईट पद्धतीने रडायला लागले. मला काहीही करून हे पाप करायचे नव्हते. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, आई काय बोलत आहेत? मी तुमची बायको आहे आणि मला फक्त तुमची बायको म्हणून राहायची आहे. हे कसे शक्य आहे की वरुण भैया माझ्यासोबत? नाही नाही. तर माझे पती म्हणाले, ही आमच्या गावची परंपरा आहे आणि तुला आमच्या गावची परंपरा पाळावी लागेल. मी मुलाला जन्म दिला किंवा माझ्या भावाने जन्म दिला, यात काहीही गैर नाही. या घरात राहायचे असेल तर आम्हा दोघांची पत्नी म्हणून राहावे लागेल. आपली परंपरा सांगते की ज्या घरात 2 भाऊ किंवा 6 भाऊ असतील तरीही त्या सर्वांची एकच पत्नी असावी. असं केल्याने भावांमध्ये जमिनीची विभागणी होत नाही आणि सर्व भाऊ आनंदाने एकत्र राहतात. तुझा मुलगा सर्व मालमत्तेचा एकमेव मालक असेल, याचा तुला आनंद व्हायला हवा. नवऱ्याचे म्हणणे ऐकून मी म्हणाले, नाही, मी हे होऊ देणार नाही. मी ही वाईट आणि घृणास्पद परंपरा पाळणार नाही. माझ्या पतीने माझ्या गालावर जोरात चापट मारली आणि म्हणाले, तुला मान्य करावेच लागेल. आता प्रेमाने स्वीकार कर, नाही तर. माझ्या सासूबाई हसायला लागल्या आणि म्हणाल्या, बघ, माझी दोन्ही मुलं किती आज्ञाधारक आहेत. असे बोलून सर्वजण खोलीतून निघून गेले. फक्त माझा दीर उरला होता. मी ओढत राहिले, पण माझे कोणी ऐकले नाही आणि माझ्या दीराने माझी इज्जत खराब केली. आता असे काहीतरी माझ्यासोबत रोज घडू लागले. आधी माझा नवरा माझ्यासोबत त्याची वासना पूर्ण करायचा आणि मग काही वेळाने त्याचा भाऊ यायचा. मला माझ्या आयुष्याबद्दल वाईट वाटू लागलं. मी सतत या घृणास्पद प्रथेचा बळी बनत होते. मला माझ्या आयुष्याचा तिरस्कार वाटू लागला. मला फक्त माझ्या पालकांचा शोध घ्यायचा होता. मला त्यांना प्रश्न करायचा होता की तुम्ही माझे लग्न या घरात का केले? तुमच्या गावातील चालीरीती तुम्हाला चांगल्याच माहीत होत्या, मग तुम्ही तुमच्या मुलीला या प्रथेचा बळी का बनवले? मी खूप कठीण जीवनातून जात होते. तेव्हा मला एक बातमी मिळाली ज्याने मला धक्का बसला. मी गरोदर होते.
हे मूल माझ्या नवऱ्याचे होते की माझ्या धीराचे मला काही माहीत नव्हते. पण माझ्या सासऱ्यांना खूप आनंद झाला आणि माझ्या सासरच्यांना आनंद झाला की आता त्यांच्या घरी त्यांच्या मुलाचा जन्म होणार आहे, तो त्यांचा वारस येणार आहे. माझे लग्न होऊन खूप दिवस झाले होते. या लोकांनी मला या अंधार कोठडीत कोंडून ठेवले होते. मी फक्त घरी राहायचे. मला घराबाहेर जाण्याची अजिबात परवानगी नव्हती. इच्छा असूनही मी स्वतःसाठी काही करू शकत नव्हते. मला कसे तरी या घरातून बाहेर पडायचे होते, कारण मला माझ्या मुलांना या गावाच्या वातावरणात आणि या कौटुंबिक वातावरणात जन्म द्यायचा नव्हता. मला माझ्या मुलांना या क्रूरांच्या हाती सोपवायचे नव्हते. मी माझ्या 3ऱ्या महिन्यात होते आणि माझी परिस्थिती चांगली नव्हती, कारण या घरात माझ्यावर कामाचा बोजा खूप जास्त होता. एके दिवशी मी विश्रांतीसाठी माझ्या खोलीत जात होते, तेव्हा अचानक मला स्वयंपाकघरातून राधाचा जोरात किंचाळण्याचा आवाज आला. मी किचनच्या दिशेने धावतच गेले. माझे सासरे राधाच्या प्रतिष्ठेशी खेळत होते आणि गरीब मुलगी जोरजोरात ओरडत होती. हे पाहून मला धक्का बसला. तिच्या ओरडण्याला माझी सासू, माझा नवरा किंवा माझ्या दिराने प्रतिसाद दिला नाही. मी राधाला माझ्या सासऱ्यांपासून वाचवले आणि त्यांना विचारले की ते तिच्यासोबत काय करताय. माझ्या सासऱ्यांनी सांगितले की तिला पैशांची गरज आहे, म्हणून मी तिला पैसे दिले. आता मला माझे पैसे तिच्याकडून वसूल करायचे आहेत. राधा इतकी घाबरली की तिने त्यांना पैसे परत केले. राधा आणि मी एकमेकांना मिठी मारून खूप रडत होते, कारण आम्हा दोघांची अवस्था तशीच होती. मी राधाला म्हणाले, आपण काहीही करून या घरातून पडून जावं. इथून पडून गेलो नाही तर इथे राहताना आपलं दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आता राधालाही तेच हवे होते. याआधीही ती अनेक वेळा हे घर सोडून गेली होती, पण माझ्या दिराने तिला बळजबरीने इथे आणले होते. कारण ती सुरुवातीला नोकरीला होती तेव्हा तिने या लोकांना तिच्या आईच्या उपचारासाठी विचारले होते. यासाठी तिने आधीच खूप आगाऊ रक्कम घेतली होती. आर्थिक बाजूने ती खूपच मर्यादित होती. त्यामुळेच तिला हे घर सोडून इतरत्र कुठेही नोकरी मिळू शकली नाही. राधाने मला घरातून हकलून देण्याची योजना सांगितली होती. ती म्हणाली होती, वहिनी, हे घर सोडल्यानंतर तुम्ही या लोकांच्या तावडीतून मुक्त व्हाल. माझे काय, मी एका गरीब बाईची मुलगी आहे. या लोकांनी माझ्या इज्जतीशी अनेक वेळा खेळ केला आहे, पण मी हे माझ्या आईला सांगितले नाही. जर मी तिला सर्व काही सांगितले तर ती जिवंत असतानाच मरेल. पण तुमच्या पोटात एक छोटासा जीव वाढत आहे. तुम्हाला तुमचा जीव या लोकांपासून मुक्त करावा लागेल, कारण मूल झाल्यावर हे लोक तुमचा आणखी छळ करायला लागतील. आता तुमच्यासोबत जे घडले आहे तेच भविष्यात इतर मुलांचेही होईल. राधा एकदम बरोबर होती. मला आता हे सगळं सहन होत नव्हतं, म्हणून मी आणि राधाने या घरातून पडून जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर काय होईल ते पाहिले जाईल. आता मला या लोकांपासून माझा जीव वाचवायचा होता. रात्री राधा तिच्या घरी गेली होती, पण मध्यरात्री ती मला इथून पडून जाण्यासाठी उचलायला आली. माझे पती आणि सासरे गाढ झोपले होते. मी सामान बांधले आणि शांतपणे घराच्या दारापाशी आले. तेवढ्यात अचानक माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. राधा घराबाहेर माझी वाट पाहत उभी होती. तिने मला खिडकीतून बाहेर येण्याचा इशारा केला. मी मागे वळून बघितले तर माझ्या मागे माझ्या सासूबाई होत्या. त्यांनी माझ्या तोंडावर चापट मारली आणि विचारू लागली की माझ्या हातातली बॅग पाहून तिला समजले की मी येथून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. माझी सासू आवाज करणार होती, म्हणून मी पटकन तिला जोराने जमिनीवर ढकलले. ती जमिनीवर पडताच ती किंचाळू लागली आणि मी पटकन चावीने दरवाजाचे कुलूप उघडू लागले. कुलूपाची चावी आणि ती कुठे ठेवली आहे याची मला नेहमीच जाणीव होती, म्हणूनच मला घराबाहेर पडता यावे म्हणून लवकरात लवकर कुलूप उघडण्याचा प्रयत्न करत होते. अस्वस्थतेमुळे माझे हातपाय अशक्त होत होते, तर घराबाहेर उभी असलेली राधा ही खूप घाबरली होती. काही वेळातच माझ्या पतीने येऊन मला पकडले, कारण माझ्या सासूने आरडाओरडा करून घरात खूप गोंधळ निर्माण केला होता. तिच्या आवाजाने सर्वजण जागे झाले होते. त्यानंतर त्या सर्व लोकांनी मला बेदम मारहाण केली. तर राधाला समजले की मी पकडले गेले, त्यामुळे ती बाहेरूनच पडून गेली. घरातून पडून गेल्यावर माझ्या सासरच्या लोकांनी मला एवढी मारहाण केली की माझा गर्भपात झाला आणि माझ्या शरीरावर अनेक जखमा होत्या. मला खूप दुखापत झाली आणि मग मी बेशुद्ध पडले. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये उपस्थित असल्याचे पाहून थक्क झाले आणि माझ्या डोळ्यांसमोर पोलीस उभे होते. पोलिसांना पाहून मी अचानक घाबरले. माझे म्हणणे घेण्यासाठी पोलीस आले होते. वास्तविक काल रात्री माझ्यासोबत घडलेली घटना, ज्यात माझ्या सासरच्या लोकांनी मला बेदम मारहाण केली. अपघातादरम्यान राधा तिच्या घरी नाही तर मध्यरात्री पोलीस स्टेशनला पळून गेली आणि माझ्या सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली. जेव्हा पोलीस राधाला घेऊन माझ्या सासरच्या घरी पोहोचली तेव्हा त्यांनी मला एवढ्या गंभीर अवस्थेत पाहिले. त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि माझ्या सासरच्यांना अटक केली. आता पोलीस फक्त माझ्या वक्तव्याची वाट पाहत होते. एक पोलीस इन्स्पेक्टर मला विचारत होता की हे खरे आहे का, की तुझ्या सासरच्या घरी तुझा छळ झाला. त्याने मला सांगितले की राधाने तुझ्या सासरच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे आणि ती आम्हाला जागेवरच तुझ्या सासरच्या घरी घेऊन आली, जिथून आम्हाला तुम्ही गंभीर अवस्थेत सापडले. आम्ही त्या लोकांना अटक केली आहे. तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. आता तुला सगळं खरं सांगावं लागेल. मी पोलिसांना सगळं खरं सांगितलं होतं. प्रथेच्या नावावर हे लोक माझ्यासोबत किती क्रौर्य करत होते आणि शिवाय राधा ही या लोकांच्या क्रूरतेची अनेकदा शिकार झाली होती. माझे म्हणणे घेतल्यानंतर पोलिसांनी माझ्या सासरच्या मंडळींवर कारवाई सुरू केली. मी हात जोडून पोलिसांना सांगितले की मला माझ्या सासरच्या घरी जायचे नाही. मला त्या लोकांची भीती वाटते. कृपया मला त्यांच्यापासून वाचवा.
तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल असे आश्वासन पोलीस कर्मचाऱ्यांनी दिले होते. माझे बाळ हे जग सोडून गेले होते. माझ्या मुलाला गमावल्यानंतर मला खूप वाईट वाटले. माझे आईवडील मला भेटायला आले तेव्हा मी अजूनही हॉस्पिटलमध्येच होते. त्या लोकांना बघून माझ्या डोळ्यात एक विचित्र चमक आली. पण नंतर मला जाणवले की आज एवढ्या दिवसांनी हे लोक मला भेटायला आले आहेत. मी आईवडिलांना विचारले, या 1.5 वर्षात तुम्हाला तुमच्या मुलीची आठवण आली नाही का? मला पाहून माझी आई रडू लागली. तर माझ्या वडिलांच्या डोळ्यातली लाज मला स्पष्ट दिसत होती. माझ्या वडिलांनी लाजत माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाले, मला माफ कर बेटी. मला माहीत नव्हते की हे लोक इतके वाईट लोक आहेत की ते माझ्या मुलीची अवस्था इतकी वाईट करतील. माझे सर्व पैसे मी तुझ्या शिक्षणावर खर्च केल्याचे माझ्या वडिलांनी सांगितले. तुझ्या लग्नासाठी माझ्याकडे पैसे उरले नव्हते. तू शहरातून शिक्षण घेऊन गावी आलीस तेव्हा जमीनदाराने तुला त्याच्या मुलासाठी पसंत केले होते आणि तुला त्यांच्या घरची सून बनवण्यासाठी तो माझ्यावर दबाव आणत होता. पण माझ्याकडे एवढ्या लवकर पैसे नव्हते की तुझे लग्न करू. असे सांगून जमीनदाराने मला माझ्या मुलीच्या बदल्यात 5 लाख रुपये देऊ. त्या जोरावर मी तुझे लग्न करू शकेन. मी हुंडा देखील गोळा करू शकतो असे सांगितले. जमीनदाराच्या मुलाने तुला पाहिले तेव्हा त्याला तू खूप आवडलीस म्हणून त्याने मला आणखी 5 लाख दिले आणि लवकरात लवकर लग्न करायचे आहे असे सांगितले आणि त्याला हुंड्यातही काही नको. पण लग्नानंतर आम्ही दोघेही तुला भेटायला येणार नाही अशी त्यांची अट होती. तसेच ते तुला भेटायला कधीही माहेरी पाठवणार नाहीत. मी या लोकांना माझ्या मुलीला माझ्यापासून दूर नेण्याचे कारण विचारले तर मालकाने तो मोठा माणूस असल्याचे सांगितले की गावात बरीच जमीन त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या घरात पैशांची किंवा कशाचीही कमतरता नाही आणि मोठे लोक असेच असतात. त्यांच्या घरातील सुनेला कोणाला फारसे भेटू दिले जात नाही किंवा त्यांच्या माहेरच्या घरातील कोणीही सासरच्या घरी येत नाही. आणि तो म्हणाला होता की जर तुम्ही तुमच्या मुलीला बळजबरीने भेटण्याचा प्रयत्न केलात तर लक्षात ठेवा, त्यामुळे तुमच्या मुलीचे घरही खराब होऊ शकते आणि त्यामुळे ती तिच्या सासरच्या घरी सुखी राहू शकणार नाही. मला नेहमी तुला तुझ्या सासरच्या घरी सुखी पाहायचं होतं. हेच कारण होते की आम्ही कधीही तुझ्याबद्दल कोणतीही बातमी घेण्याचा प्रयत्न केला नाही. आम्हाला तुझे घर खराब होताना पाहिजे नव्हते. मी जेव्हा जेव्हा तुझ्या सासऱ्यांना भेटायचो तेव्हा मी त्याला तुझी स्थिती विचारायचो. तो मला आश्वासन द्यायचा की तुमची मुलगी आमच्या घरात खूप आनंदी आहे आणि इतकी निरोगी झाली आहे की तुम्हाला तिला ओळखता येणार नाही. तुझ्याबद्दलच्या अशा चांगल्या गोष्टी ऐकून माझ्या मुलीचे एका चांगल्या कुटुंबात लग्न झाल्यामुळे माझ्या मनाला समाधान वाटायचे. काल रात्री गावात बातमी पसरली की पोलीस आले आणि तुझ्या सासरच्यांना अटक केली. म्हणून मी धावत तुझ्या घरी आलो आणि तुला अशा अवस्थेत पाहून मला खूप वाईट वाटले. मी माझ्या वडिलांना सांगितले की तर तुम्ही लोकांनी मला या जमीनदाराला विकले होते आणि मग तुमच्या मुलीचे घर खराब होऊ नये म्हणून तुम्ही पुन्हा माझी बातमी घेण्याचा प्रयत्नही केला नाही. मला तुमच्या लोकांच्या मूर्खपणावर खूप हसू येत आहे. जरा विचार करा, जो माणूस लग्नाआधी एक अट घालतोय की तो तुमच्या मुलीला कधीच भेटू देणार नाही, मग याची काय शाश्वती आहे की लग्नानंतर तुमची मुलगी त्या घरात सुखी होईल? माझे वडील शरमेने लटकलेला चेहरा घेऊन उभे होते. त्यांच्याकडे माझ्या प्रश्नांचे उत्तर नव्हते. त्यांचे म्हणणे ऐकून मी त्या लोकांना माझ्यासोबत घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. माझ्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी आले. मी त्यांना म्हणाले की त्या दासी राधाने हिंमत दाखवली नसती तर कदाचित तुमची मुलगी मृतावस्थेत सापडली असती. त्या मोलकर्णीला माझी इतकी काळजी होती की तिने मला वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला. पण तुम्ही माझे आईवडील होता तरीही तुम्ही मला त्या नरकात ढकलले. परंपरेच्या नावाखाली मला दोन्ही भावांची बायको बनवल्याचं मी आईला सांगितल्यावर मी बोलले की आपल्या गावात ही कसली परंपरा आहे जिथे सगळे अत्याचार फक्त महिलांवरच होतात? माझ्या प्रश्नाचे उत्तर माझ्या पालकांकडे नव्हते. देवाच्या कृपेने मी वाचले आणि माझ्या सासरच्यांना पोलिसांनी अटक केली. पण आता हे सगळं माझ्या गावातले खेड्यातील बायकांसोबत मला होऊ द्यायचं नव्हतं. काही दिवसांनी मी बरी झाल्यावर नोकरीला लागले आणि पहिली गोष्ट म्हणजे राधाच्या आईवर उपचार केले. पण तिचा आजार असा होता की ती गरीब बाई या जगात जास्त काळ राहू शकली नाही आणि राधा तिच्या आईवडिलांशिवाय एकटी राहिली. मी तिला साथ दिली आणि तिला बहीण म्हणून माझ्या घरी नेले. माझ्या पालकांनी तिच्यावर त्यांच्या मुलींसारखे प्रेम केले. आता मी शहरात राहते आणि एका वृत्तवाहिनीत काम करते आणि माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी माझ्या गावातील चालीरीतींची इतकी बदनामी केली आहे की सर्व गावकरी माझ्या विरोधात झाले आहेत. पण पोलिसांच्या पाठिंब्याने आणि देवाच्या कृपेने मी माझ्या गावातून या घृणास्पद प्रथा उखडून टाकल्या आहेत. मी इतकं धाडस दाखवल्यानंतर सरपंचाला मी गाव सोडावं असं वाटत होतं, कारण त्यांना वाटलं की माझ्यामुळे आपल्या गावाची खूप बदनामी होत आहे. पण पोलिसांनी मला एवढी साथ दिली की पोलीस सरपंचाच्या मागे लागले. सरपंचींना गावातून जुन्या चालीरीती आणि परंपरा दूर कराव्या लागल्या. शहरातील लोक जसे सामान्य जीवन जगतात तसेच गावातील लोकही सामान्य जीवन जगतील अशी घोषणा त्यांनी केली होती. त्यांना कोणत्याही प्रथांना तोंड देण्याची गरज नाही. शेवटी चांगल्याचाच वाईटावर विजय झाला. माझ्या मेहनतीने गावातील अनेक महिलांना अत्याचार होण्यापासून वाचवले. आज माझे आईवडील आनंदी आहेत की माझा नोकरी करण्याचा निर्णय अगदी योग्य होता. मला शहरात राहून चांगल्या कंपनीत नोकरी करायची असली तरी गावातील चालीरीती जगासमोर आणायच्या होत्या. म्हणून मी न्यूज चॅनल जॉईन केले आणि माझ्या गावातील प्रत्येक तपशील लोकांसमोर मांडला, ज्यावर शहरातील बडे नेते आणि इतर अनेक न्यूज चॅनल आमच्या गावातील प्रथा आणि परंपरांच्या विरोधात गेले. आणि मग सरपंचजींनी या सर्व लोकांसमोर पराभव स्वीकारला आणि प्रथा संपवली. आजही मी शहरात काम करते आणि रोज माझ्या गावाला भेट देते. राधा माझी लहान बहीण बनून माझ्या घरी राहते.
गावातील अनेक महिलांनी मला आशीर्वाद दिले आणि आज मी माझ्या वाहिनीवर एक यशस्वी वार्ताहर आहे. हे त्यांच्या प्रार्थनेचेच फळ आहे. माझ्या आईवडिलांना आणि गावकऱ्यांना माझा अभिमान वाटतो. तर माझ्या सासरच्या मंडळींना खूप दिवसांपासून शिक्षा झाली आहे. ते लोक इतक्या सहजासहजी तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाहीत. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. धन्यवाद.